पनवेल परिसरातील टक्का गावात राज्य शासनाची मान्यता प्राप्त असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाबाहेर एक 2 दिवसांचे नवजात अर्भक आढळून आलं आहे। हे अर्भक एका कपड्यात व्यवस्थित गुंडाळून एका बास्केटमध्ये ठेवण्यात आलंय। त्यासोबत बास्केटमध्ये एक चिठ्ठी सुद्धा लिहून ठेवण्यात आली आहे। या बाळाला सांभाळायला आम्ही सध्या मानसिक दृष्टीने तसेच आर्थिक दृष्टीने तयार नाही, तसेच आम्ही जे भोगलंय ते या बाळाने भोगू नये यासाठी या बाळाला आम्ही या ठिकाणी सोडून चाललोय। एक दिवस आम्ही या बाळाला येऊन नक्की घेऊन जाऊ असं इंग्रजीमध्ये त्या चिठ्ठीमध्ये लिहिलंय। नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली व शेजारील दवाखान्यात दाखल केले आहे। बाळाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। पनवेल पोलिसांकडून या बाळाची काळजी घेतली जात आहे। पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध घेतला जात असून घटनास्थळाच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। अर्भक या ठिकाणी आणलं होतं। बाई तुम्ही या बाई है, आप जरा बताओ कैसे आप लेके गए थे उनको? बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गर्म करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा मेरे को। मैं भी एक माँ हूँ बच्चे दादा पर। तुम्हाला किती वाजता मिळाला अर्भक? आम्हाला अर्धा तास झाला। डायरेक्ट लहान बाळ रडत होता। यांना अर्भक इथे मिळाला सकाळी 6 वाजता 6:30 वाजता। अतिशय चांगल्या घराण्यातलं कुठलं तरी असावं, म्हणजे उच्चभ्रू लोक आहेत, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठ्ठी याच्यामध्ये लिहून ठेवली की मला हे परवडणार नाही हिला सांभाळणं, म्हणून मी तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुठेतरी मी घेऊन जाईन, परत नेईन, तिला कुणीतरी नीट सांभाळा। त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत। यांचं मोठं अभिनंदन आहे। या लोकांचा खरा आपण सत्कार करायला पाहिजे। या बाई या रेणुबाई आणि ह्यांनी हे मोठं काम केलं आहे की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाजलेलं आहे। खूप महत्त्वाची समाजाची गोष्ट आहे की पोलिसांना न घाबरता असं कृत्य करणं ही सर्वात अत्यंत आवश्यक गोष्ट या दोघांनी केली आहे। त्यांचं समाजाच्या वतीने आम्ही अधिकार करतो। आज पनवेल इथे एक दुर्दैवी घटना घडली। 20 दिवसाचं छोटं बाळ पालकांनी आणून तिथे टाकून गेलेलं आणि ते बाळ आजारी आहे। आता त्या बाळाला औषध उपचार चालू आहे। विशेष म्हणजे असं बाळ आणून टाकणं ही गोष्ट खरोखरच निंदनीय आहे आणि सुशिक्षित लोकांनी टाकणं, हेच कोणी गरीब पालक असते आणि त्यांनी टाकलं असतं तर एक वेगळी गोष्ट आहे। जर औषध उपचाराला पैसे नव्हते तर काही सामाजिक संस्था आहेत, आमच्यासारखी लोक आहेत, आम्हाला कोणाला तरी कॉन्टॅक्ट केलं असतं किंवा भेटले असते किंवा एखाद्या हॉस्पिटलला घेऊन गेले असते आणि सांगितलं असतं चॅरिटीमधून या बाळावर उपचार करा, तरी ते झाले असते। पण अशा पद्धतीने बाळ टाकून जाणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे आणि मला तर असं वाटतं ज्या कोणी या बाळाला बघितलं असेल ते कोणाचं बाळ आहे, जर कोणाला माहिती असेल तर ताबडतोब पनवेल पोलीस स्टेशनला त्यांनी कॉन्टॅक्ट करावं। त्याचप्रमाणे माझं सगळ्यांना आव्हान आहे आपल्या लोकमत चॅनलमधून की कोणीही पालकांनी असं बाळ टाकून जाऊ नये, कारण आज सुशिक्षित लोक जर अशी बाळं टाकायला लागली तर त्या मुलाला जर काही झालं असतं किंवा त्या मुलाला दुखापत झाली असती, कोणी पाहिलं नसतं तर आज त्या बाळाची जीवितहानी झाली असती। तर कमीत कमी पालकांनी असं करू नका अशी माझी हात जोडून त्यांना नम्र विनंती आहे। आणि अशा काही घटना घडल्या तर माननीय मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या राज्यात अनेक दानशूर व्यापारी आहेत, लोकांना मदत करणारे, आपण त्यांच्याकडे मदत मागू शकता, पण अशा घटना घडू नये आणि ह्या पालकांवर कारवाई व्हावी। पोलीस आज चौकशी करत आहेत। जो कोणाला ह्यांचे पालक माहिती असतील तर नक्कीच पोलीस स्टेशन असेल त्याला कॉन्टॅक्ट करावा। धन्यवाद।